नमस्कार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला बेल आयकॉनही प्रेस करा. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला 6 आठवड्यामध्ये या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे प्रलंबित असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. 2017 मध्ये सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुमारे 44 लाख शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. मात्र आर्थिक अडचणी आणि इतर कारणांमुळे 6,58,000हून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. या वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तत्व मंजुरी दिली होती आणि यासाठी आवश्यक असलेले सुमारे 6,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतरही 3 वर्षे उलटून गेली तरीही कर्जमाफी प्रत्यक्षात आली नव्हती, ज्यामुळे शेतकरी चिंतेत होते. कर्जमाफीमध्ये होत असलेल्या या दिरंगाईमुळे भाऊसाहेब फारके यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने यापूर्वी आदेश देऊनही कर्जमाफी न झाल्याने नंतर न्यायालयाचा अवमान कॉन्फ्रेंट ऑफ कोर्ट याचिका दाखल करण्यात आली. याच याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि वैशाली जाधव यांनी नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने राज्य सरकारला या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी 6 आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचे आदेश दिले. या कर्जमाफीसाठी सरकारला अंदाजे 5,800 ते 6,000 कोटी रुपयांचा निधीची गरज भासणार आहे. यापूर्वी थकीत कर्जदारांचा आवश्यक असलेला डेटा जमा न झाल्याचे कारण सांगून कर्जमाफीची प्रक्रिया थांबवली होती. मात्र आता न्यायालयाच्या स्पष्ट आदेशामुळे प्रलंबित असलेल्या या 6,58,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त आहे. शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण निर्माण होईल. तर अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी कशा प्रकारे होणार आहे व कोर्टाने कशा प्रकारे आदेश दिलाय याची महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये.